बरं झालं, डेड बॉडी या ड्रम मध्ये ठेवली, वरून सिमेंट टाकलं, त्यामुळे कोणाला नाही कळालं. कंपाऊंडर, काय झालं, अशा का बघताय? कंपाऊंडर, खरं खरं सांगा, कोण आहे तुम्ही? कोण आहे म्हणजे गोपाळ आहे. काय झालं, याददाश्त गेली काय तुमची? धोक्याला मार लागलाय का? मस्करी करू नका. मी काय विचारलंय ते आधी सांगा. सकाळपासून काय आहे तुम्ही? घरी एवढ्या उशिरा आलात. ती तुम्हाला दादा म्हणणारी तुमची बहीण, ती पण गायब आहे. दोघं एकत्र अचानक कसं काय गायब झालं? खरं बोलायचं माझ्याशी, कोण आहात नक्की? अहो खरं सांगतो की मी गोपाळ आहे, तुमचा नवरा. हा, तुम्ही गोपाळ आहे. तुम्ही माझा नवरा गोपाळ आहे. तुम्ही टेलर आहात ना? मग सर्वाची तुम्हाला कंपाऊंडर का म्हणल्या? ते तिलाच माहिती. जसं तुम्हाला ऐकून धक्का बसला ना, तसंच मला पण धक्का बसला होता. तुम्ही त्यांचा ऐकून माझ्यावर संशय घेणार आहे का? ते दोन्ही म्हातारे कशात माहिती आहे ना तुम्हाला? हा, मला माहिती आहे त्या कशा आहेत, पण मला हे कळणं झालंय, नरवाजी पण तुम्हाला गोपाळ मानत नाहीत आणि सर्वाची पण तुम्हाला भलत्याच नावानं बोलवत होत्या. हे नक्की काय आहे? ती त्यांनाच माहिती. त्यांनाच जाऊन विचारा. अहो ते दोन्ही म्हातारे डोक्यावर लाडेजी, मी सकाळपासून काम करतोय, मला डोकं चालणं झालंय. तुम्ही त्यात अजून प्रश्न विचारून मला बांबवून सोडा. गोपाळनी जर आपल्याला हे जर चांगला सत्कारच करायला लावला होता की. ए सत्कार नाही, पाहुणचार. हा दिसते पावणे 4 आणि ह्यानं जर आका खंबा संपवला या बुबा दादानं. अरे काय करता? दम्मान कुठे चाललाय? ए बाळा, अरे कशाला माझ्या डोक्यात हात लावतोय? काय झालं? बाई कुठे? माझ्या मागच्या बाजूला आहे. अरे पाडशा, खुर्ची बसा. पाहुणा आहे तुम्ही, खुर्ची बसा. तुम्हाला काय सांगू माझी परिस्थिती. लोक दारू प्यायची, रिकाम्या बाटल्या सोडायची, त्या रिकाम्या बाटल्यात पाणी ओतून मी प्यायचं आणि माझी हाऊस भागवायची. पण तुम्ही लोक देव माणसासारखी भेटली. तुला सांगतो जित्या. अरे मी जित्या आहे रे. जित्या. अरे जित्या तर ह्यो आहे. मग मी जिजा मग. अरे नाव नको ना बदलू, जित्याच राहू दे ना. अडचण होती माझी. हा मग बर जित्या, तुला सांगतो, एवढी वाईट परिस्थिती होती माझी, मला अजिबात दारूचा थेंब पण मिळाला नाही किती दिवस. अशी परिस्थिती होती माझी. बाबा किती डेंजर परिस्थिती रे. देवा, अशी वेळ कोणावर नको. पण आधी असं नव्हतं बरं का अमिताभ. हे दादा, तू पाया पडू का? चप्पल काढा की मारा मला. मला तुम्ही शिव्या घाला, घरातनं बाहेर काढा, मला काय बोलायचं ते बोला. आम्ही तर म्हणू नका. मी लकी आहे, सांगे मी कोण आहे. लकी आणलं की. लकी तर अरे मी आणलं की आहे ना. आहे. एकेकाळी माझ्याकडे लय पैसे होते. हा, चिकार पैसे होते. या माणसा पुढं एवढा पैसा होता की मी नुसतं लोळायचं पैसे. अरे दमन बाबू दादा दमन लोळत चाल. ते बरबटून घ्याचाल सगळा चकना सांड चाल. बसा खाली. सॉरी लकी. बाबू दादा, तुम्ही मला कुत्रा म्हणा, मला नालायक म्हणा, मला नीच म्हणा, पण मला लक्की म्हणू नका. कारण तो गद्दार आहे आणि मी झुंजावाय. अरे झुंजार तर मी होतो कधी काळी. अहो मी होतो. माझ्याकडे बंदूक होती. अरे पाटला पुढं टाप नव्हती कुणाची. लय पैसा, लय इज्जत होती. पण आता पैसा पण नाही राहिला आणि इज्जत पण नाही राहिली. म्हणजे तुम्ही बी माझ्यासारखं जुंजार होता होय.
म्हणजे तुमचं बी आमच्या आप्पांसारखंच आहे घरागे देशमुख. तसं नाही रे मांग्या. अमिताभ. अरे ऋतिक नरू आजी काय सांगते आहे की गपचूप अशाला बडबड कर. नरू आजी बोल ग तू काय डाउनलोडिंग काय. पुढं आमच्या गावात एक देव माणूस आला. त्यांनी आम्हाला लय सुखाचं दिवस दाखवलं. लय भारी माणूस आता. देव माणूस तुमच्या नाही आमच्या गावात आहे गोपाळ. नाही गोपाळ बिपाळ कोण नाही. अरे आमचा देव माणूस म्हणजे आमचा डॉक्टर. त्याने गावाला लय मदत केली. अरे मग आमचा देव माणूस आमचा गोपाळ आहे. तुमच्या त्या डॉक्टर पेक्षा आमच्या गोपाळनी लय मदत केली आहे बुबा दादा. कोण रे गोपाळ. अरे नाना बाबू राहतोय त्याला तू विचारतो काय कोण गोपाळ. अरे तो पळून गेलेला गोपाळचा आप्पा का. अरे गोपाळचा आप्पा ना आप्पाचा गोपाळ आहे ती अस्वस्थ आहे. काय पण बोलताय आता ती आलाय का नाही माघारी. तुम्ही त्याच्याकडे मदत मागा मग ती तुम्हाला मदत करेल. गोपाळचा आप्पा नाही. ए घे हाणून घे. काय बोलतोय पैसाडले परिणाम झालाय काय डोक्यावर. याच्या परिणाम झालाय काय डोक्यावर. हा तू काय बोलतोय गोप्पा मदत करा यांना. अरे यांना पाहिजे सही. सही रे सही. अरे ते नाही यांना नरू आजीची सही पाहिजे. तो कागद असतो का नाही त्याच्यावर असे सही करते मी नावावर करतो तसे यांना सही पाहिजे. आणि तू म्हणतोय गोपाळ त्यांच्याकडे घेऊन जावा म्हणजे नरू आजी यांना सही देईल. मला सांग बघू ती कशी सही देईल. तिचं गोपाळचं पटतं का. चिन्नी जर गोपाळ नरू आजीकडे नेलं तर नरू आजीला जर यांना सही द्यायची असेल का नाही तर तो बोकाळला बघून म्हणाल तुला देत नाही रे मी सही देणार नाही सही. मला का मारू. अरे अशी कशी देणार नाही सही. तिला मी काय ल्याचा पिचा वाटलो का. एकदा चिडलो का नाही बघतोस त्या सरूकडे. अरे सर्व आजी नाही नरू आजी. अरे त्या सरूची बहीण नरू तिची सही घेतो मी आता. अरे आपणला जर कळलं एवढं पाहुणं पेले ते आपल्याला का यांचं सगळं आपल्याला उचलून आपटतेली. अरे कोण कुठला आप्पा